शिक्षक पात्रता चाचणी फसली, परीक्षेच्या आधी सीईटीचा पेपर फुटला, आज होणारी परीक्षा रद्द। पेपर फुटीला जबाबदार नेत्यांनी राजीनामा द्यावा, आमदार रोहित पवारांची मागणी। उद्धव ठाकरेंची आज मराठवाड्यातील फुटीर खासदारांच्या जिल्ह्यात सभा, संजय जाधव ओमराजे निंबाळकरांच्या मतदारसंघात तोफ धडाडणार। भाजपाची हिंदूंची गद्दारी, ठाकरेंची टीका, फुटीर खासदारांच्या मतदारसंघात बोलले ठाकरे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई उपनगरच्या दौऱ्यावर, राज ठाकरेंच्या हस्ते आज 2 शाखांचं उद्घाटन, खासदार संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात राज ठाकरेंचा दौरा। मोदी मंत्रिमंडळातला फेरबदल पुढील आठवड्यात शक्य, महाराष्ट्रातील 2 जणांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची सूत्रांची माहिती, देशाला नवा अर्थमंत्री मिळण्याची शक्यता। देवाभाऊ टॅक्सी होणार आता नमो टॅक्सी, द एन्काउंटर विथ वृषाली कदम या कार्यक्रमात दरेकरांचा गौप्यस्फोट, वादानंतर टॅक्सी सेवेचं नाव बदलण्याचा निर्णय। शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचा कथित व्हिडिओ, क्षीरसागर टक्केवारीतून पैसे मागत असल्याचा आरोप, उभाठाचे माजी जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवलेंनी समोर आणला व्हिडिओ। मोहरमच्या मिरवणुकीत उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या, 30,000 मुंबईकरांचा जीव घ्यायचा होता, आरोपी फैयाज निसार हुसेन प्रेमजीचा कट उधळला। आरोपी सिया आणि चेतनचा आणखी एक व्हिडिओ समोर, पुण्यात क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेले होते सिया आणि चेतन, आरोपी चेतन चौधरी क्रिकेटपटू असल्याची माहिती। सौरव बजरंग सोनवणेची एसआयटी चौकशी संपन्न, खासदार बजरंग सोनवणेंचा मुलगा खुनाचा संशय, बीडमधील विलासगुले हत्या प्रकरणी 4 तास चौकशी। अल्निनोचा मुकाबला करण्यासाठी कृती दल, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। भविष्य निर्वाह निधीचे आता एटीएम कार्ड, पीएफची 75% रक्कम एटीएम मधून काढता येणार, जुलैपासून मिळणार सुविधा। पश्चिम आशियात पुन्हा युद्ध भडकलं, होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात अमेरिकेचे हवाई हल्ले, अमेरिकेच्या हवाई आक्रमणानंतर इराणचा पलटवार। पाकिस्तानातील कराचीत दहशतवादी हल्ला, पॅरामिलिटरी हेडक्वार्टरवरील हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू, पाक लष्कराच्या प्रत्युत्तरात 6 अतिरेकी ठार। व्हेनेझुएलात पुन्हा भूकंप, आतापर्यंत 920 जण ठार, 3,300 जखमी, 51,000 बेपत्ता, भूकंपाची तीव्रता 4.9 रिश्टर स्केलवर।